Hello students, this is our paper second EVS 2302 Environmental Pollution and Control first. So today's our topic is bioremediation of contaminated sites or soil pollution control by bioremediation process. So let's start their introduction and definition of bioremediation. Okay. The use of either naturally occurring or deliberately introduced microorganisms to consume and break down environmental pollutants in order to clean a polluted site. So bioremediation process म्हणजे जे पण नॅचरली ऑकरिंग झालेले असतील किंवा डिलिबरेटली इंट्रोड्यूस झालेले असतील जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, ओके, तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून टू कन्झ्युम अँड ब्रेक डाऊन एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स, जे पण पोल्युशन करणारे किंवा पोल्यूट करणारे, सॉइल पोल्युशन करणारे असतील किंवा अदर कुठले जे पण पोल्युटंट्स असतील तर त्या पोल्युटंट्सला ब्रेकडाऊन करण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. तर ह्या प्रोसेसला आपण बायोरिमिडिएशन प्रोसेस म्हणतो. दिस इज बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ सॉइल पोल्युशन कंट्रोल. ओके, तर जी पण कॉन्टॅमिनेट झालेली जी पण साईट असेल, पोल्युटेड जी साईट असेल, तर या साईटसाठी आपण बायोरिमिडिएशन प्रोसेसचा यूज करू शकतो किंवा ती प्रोसेस आपण तिथे यूज करून तिथले जे पोल्युटंट्स आहेत तर त्याला आपण ब्रेक डाऊन करू शकतो. राईट. बायोरिमिडिएशन इज द यूज ऑफ मायक्रोब्स टू क्लीन अप कॉन्टॅमिनेटेड सॉइल अँड ग्राउंड वॉटर. जी पण कॉन्टॅमिनेट झालेली जी सॉइल असेल किंवा ग्राउंड वॉटर असेल तर ह्या मायक्रोबचा यूज करून आपण ते क्लीन अप करू शकतो. ओके, सो मायक्रोब्स आर व्हेरी स्मॉल ऑर्गॅनिझम्स सच ॲज बॅक्टेरिया that live naturally in the environment. Bioremediation stimulates the growth of certain microbes that use contaminant as a source of food and energy. तर ह्या मायक्रोबचा आपण यूज करणार आहोत, पण ते मायक्रोब त्याचा ते जे पोल्युटंट्स असतील किंवा जे वेस्ट असेल तर त्याचा कशासाठी, तर फूड आणि एनर्जीसाठी ते यूज करतात. ओके, then in some cases specialized microbial cultures are added, that is bioaugmentation, to further enhance biodegradation. Some example of bioremediation related technologies are phytoremediation. So firstly जे आपण बघितलं, specialized microbial culture are added, that is bioaugmentation. So bioaugmentation means biological augmentation is the addition of bacterial cultures required to speed up the rate of degradation of a contaminant. So जो पण त्यांचा असणारा बॅक्टेरियाचा जो असणारा रेट असेल स्पीड अपचा फॉर ऑफ डिग्रेडेशन ऑफ कॉन्टॅमिनंटचा जो रेट असेल, सो त्याला आपण किंवा त्या कल्चरला बॅक्टेरियाच्या बायोॲग्मेंटेशन म्हणतो. मायक्रोबियल कल्चर जे असेल. ओके, सो सम एक्झाम्पल्स ऑफ बायोरिमिडिएशन रिलेटेड टेक्नॉलॉजीज. तर ह्या ज्या सगळ्या खालच्या टेक्नॉलॉजीज आपण बघणार आहोत तर त्या कशाशी रिलेटेड आहेत, तर बायोरिमिडिएशन प्रोसेसची, जे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्या थ्रू बनवणार आपण जे पण कल्चर असेल किंवा हाऊ टू ब्रेक डाऊन देअर पोल्युटंट्स. ओके, तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपण बायोरिमिडिएशनशी रिलेटेड आहेत त्या सगळ्या प्रोसेस. राईट. सो फर्स्टली फायटोरिमिडिएशन. तर फायटोरिमिडिएशन इज अ बायोरिमिडिएशन प्रोसेस that uses various types of plants to remove, transfer or stabilize and or destroy contaminants in the soil and groundwater. तर फायटोरिमिडिएशन मध्ये आपण काय करतोय, तर वेगवेगळ्या टाईप्सचे जे प्लांट्स असतील तर त्याचा यूज आपण कशासाठी करतोय, तर स्टॅबिलाइज ऑर डिस्ट्रॉय कॉन्टॅमिनंट्स इन द सॉइल अँड ग्राउंड वॉटर. तर आपण काही प्लांट्सचा यूज करून आपण
ते जे कॉन्टॅमिनेट झालेली जी सॉईल आहे तर तिथले जे असणारे पोल्युटंट्स असतील तर त्याला आपण डिस्ट्रॉय करण्याचं किंवा रिमूव्ह करण्याचं काम करतो. तो दॅट इज फायटोरिमेडिएशन. देन सेकंड इज मायकोरिमेडिएशन. Mycoremediation, it is a form of bioremediation in which fungi based technology is used to decontaminate the environment. तर मायक्रोरिमेडिएशन मध्ये आपण फंगाय जे असतील फंजाय तर त्याचा यूज करून आपण जे पोल्युटंट्स असतील तर त्याला किल करण्याचं किंवा रिमूव्ह करण्याचं काम करतो. देन नेक्स्ट वन इज बायोव्हेंटिंग. बायोव्हेंटिंग इज अ प्रोसेस ऑफ स्टिम्युलेटिंग दी natural in situ biodegradation of contaminants in soil by providing air or oxygen to existing soil and microorganisms or soil microorganisms. सो तिथे आपण स्टिम्युलेटिंग जे नॅचरल स्टिम्युलेट करणार आहोत तिथे जे पण एअर असेल एअर और ऑक्सिजन आहे तर तो तिथे एक्झिस्ट करण्याचं काम करतो सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये. ओके. देन बायोलिचिंग असेल. बायोलिचिंग और बायोमायनिंग इज अ प्रोसेस in mining and biohydrometallurgy, that is natural process of interaction between microbes and minerals that extract valuable metals from a low grade or with the help of microorganisms such as bacteria. तर ह्यामध्ये आपण बॅक्टेरिया जे असतील तर त्याचा यूज करतो. देन असेल लँड फार्मिंग असेल. इट इज अन एक्सिटू वेस्ट ट्रीटमेंट प्रोसेस दॅट इज performed in the upper soil or in biotreatment cells. Okay. Then next one, bioreactor. A bioreactor refers to any manufactured device or system that support a biological active environment. Okay. So bioreactorचा यूज करतोय आपण तिथे. देन असेल composting. Composting is organic matter that has been decomposed in a process called composting. तिथे आपण डिकॉम्पोजिशनचं काम करतोय. ओके. देन बायो ॲग्मेंटेशन असेल. बायोलॉजिकल ॲग्मेंटेशन इज द ॲडिशन ऑफ बॅक्टेरियल कल्चर रिक्वायर्ड टू स्पीड अप द रेट ऑफ डिग्रेडेशन अँड कॉन्टॅमिनंट. जसं की आपण वरतीच बघितलं होतं बायो ॲग्मेंटेशन, त्यामध्ये आपण बॅक्टेरियाचं जे कल्चर असेल तर त्याचा यूज करतो. राईट. देन रायझोफिल्ट्रेशन असेल. इट इज अ फॉर्म ऑफ फायटोरिमिडिएशन दॅट इन्व्हॉल्व्स फिल्टरिंग कॉन्टॅमिनेटेड ग्राउंड वॉटर, surface water and waste water through a mass of roots to remove toxic substances or excess nutrients. तर आपण तिथे फिल्टरिंगचा यूज करतोय. ओके. देन असेल बायोस्टिम्युलेशन, लास्ट वन, इन्व्हॉल्व्स द मॉडिफिकेशन ऑफ द एन्व्हायरमेंट टू स्टिम्युलेट एक्झिस्टिंग बॅक्टेरिया कॅपेबल ऑफ बायोरिमेडिएशन. बॅक्टेरियाचा यूज करतोय. राईट. तर ह्या सगळ्या प्रोसेस कशाशी रिलेटेड आहेत तर बायोरिमेडिएशन. दीज ऑल आर biological process. Bioremediation has been successfully used to be clean up pollutants include crude oil, gasoline, pesticides, sewage and chlorinated solvents using cleaning supplies. The benefits of bioremediation includes lower cost and less disruption of the contaminated environment when compared to other cleanup methods. Okay. So this is benefit method to clean our environment or contaminated soil site. Bioremediation is a process used to treat contaminated media including water, soil and subsurface material by altering environmental conditions to stimulate growth of microorganisms and degrade the target pollutants. तर बायोरिमेडिएशन प्रोसेसमध्ये आपण आत्ताच बघितलं की जे पण कॉन्टॅमिनेट झालेले जे वॉटर असेल, सॉईल असेल किंवा सबसर्फेस मटेरियल असेल तर ह्या सगळ्यावर आपण जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर ते जे पण पोल्युटंट्स असतील तर त्याला टार्गेट करून डिग्रेड करण्याचं काम करतात. राईट. इन मेनी केसेस बायोरिमेडिएशन इज लेस एक्सपेन्सिव्ह अँड मोर सुटेबल sustainable than other remediation alternatives. Okay. So biological treatment is a similar approach used to treat waste including wastewater, industrial waste and solid waste. तर ह्या प्रोसेसचा बायोरिमेडिएशन प्रोसेसचा आपण
वेस्ट वॉटर असेल किंवा इंडस्ट्रीयल वेस्ट असेल, सॉलिड वेस्ट असेल, तर त्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो. मोस्ट बायोरिमेडिएशन प्रोसेस इन्व्हॉल्व oxidation reduction reactions where either an electron acceptor, that is commonly oxygen, is added to stimulate oxidation of reduced pollutants, that is example of hydrocarbons. तर जे पण प्रोसेस असेल बायोरिमेडिएशन प्रोसेस, तर ती कशामध्ये इन्व्हॉल्व असेल तर ऑक्सिडेशन रिडक्शन ज्या रिॲक्शन असतील, ओके. सो तिथे आपण त्याला जे पण पोल्युटंट्स असतील तर त्याला रिड्यूस करण्याचं काम करतं पोल्युटंट्सला. एक्झाम्पल इज हायड्रोकार्बन. अँड इलेक्ट्रॉन डोनर, दॅट इज कॉमनली अन ऑर्गॅनिक सबस्ट्रेट, इज ॲडेड टू रिड्यूस ऑक्सिडाइज पोल्युटंट्स, दॅट इज नायट्रेट, perchlorate, then oxidized metals, chlorinated solvents, explosives and propellants. तर जे पण हे सगळे झाले ऑर्गॅनिक सबस्ट्रेट जे आहे तर त्याला सुद्धा रिड्यूस करण्याचं काम करतं. इन बोथ दीज अप्रोचेस ॲडिशनल न्यूट्रियंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स अँड pH बफर, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनचं जे बफर आहे मे बी ॲडेड टू ऑप्टिमाइज कंडिशन्स फॉर दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके. सो त्याचबरोबर आपण त्या कशामध्ये ॲडिशन करू शकतो तर न्यूट्रियंट्स असतील, विटॅमिन्स, मिनरल्स आणि जे पण बफर सोल्युशन असेल. ओके. इन सम केसेस स्पेशलाइज मायक्रोबियल कल्चर्स आर ॲडेड, that is bioaugmentation, okay, to further enhance biodegradation. Some example of bioremediation related technologies are, आपण आत्ताच बघितलेलं की फायटोरिमेडिएशन असेल, मायक्रोरिमेडिएशन, बायोवेंटिंग, रायझोफिल्ट्रेशन, बायोस्टिम्युलेशन, लाईक दॅट. Then the advantages of bioremediation. There are various advantages of bioremediation. So see this, it is a natural process, it takes a little time as an acceptable waste treatment process for contaminated materials such as soil. सो आपण ह्या प्रोसेसचा यूज कशासाठी करू शकतो तर खूप थोड्या प्रमाणात किंवा थोड्या टाईममध्ये आपण ही प्रोसेस करू शकतो. जे वेस्ट असेल तर त्याच्यामधले जे पण किंवा एखादी पोल्युटेड साईट असेल तर त्यामध्ये आपण ह्या प्रोसेसचा यूज करून तिथले जे पोल्युटंट्स असतील त्याला किल करण्याचं, ब्रेकडाऊन करण्याचं किंवा डिग्रेड करण्याचं काम करतं. ओके. देन इट रिक्वायर्स अ व्हेरी लेस इफोर्ट अँड क्लीन, ऑफन बी कॅरीड आउट ऑन साईट, ऑफन विदाउट कॉझिंग अ मेजर डिस्ट्रप्शन ऑफ नॉर्मल ॲक्टिव्हिटीज. These also eliminate the need to transport quantities of waste of site and the potential threats to human health. Okay. So जे पण त्यांची जी असणारी ट्रान्सपोर्टेशनची जी क्वांटिटी असेल वेस्ट साईटमधली, ओके, तर ह्या सगळ्यावर आपण कुठे कमी करू शकतो किंवा जी पण साईट असेल, कॉझिंग साईट असेल तर तिथला मेजर डिस्ट्रप्शन असेल, ओके, नॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतील तर त्यासाठी आपण त्याला जे पण इफोर्ट्स लागतील तर ते आपण खूप कमी प्रमाणात करू शकतो. राईट. इट इज अप्लाइड इन अ कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोसेस ॲज इट लॉस लेस दॅन द अदर कन्व्हेन्शनल मेथड्स. तर ज्या पण अदर टेक्नॉलॉजीज असतील, इफेक्टिव्ह प्रोसेस असतील, सो जी बायोरिमेडिएशन प्रोसेस आहे तर ती खूप इफेक्टिव्ह प्रोसेस आहेत ॲज कम्पेअर टू अदर टेक्नॉलॉजीज, कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजीज. ओके. Then it also helps in complete destruction of the pollutants. Many of the hazardous compounds can be transported to harmless products, and these features also eliminates the chance of future liability associated with treatment and disposal of contaminated materials. Then it does not use any dangerous chemicals. सो ह्या प्रोसेससाठी आपण कुठल्याही प्रकारचे बाकीचे केमिकल्स यूज करत नाही आहे, त्या जेणेकरून की तिथे अदर पोल्युशन्स क्रिएट होतील किंवा जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील किंवा ह्युमन बिईंग्स असतील तर त्याला कुठल्याही प्रकारचा आपण हार्म करत नाही आहे. राईट. हार्मलेस गॅसेस किंवा हार्मफुल केमिकल्स त्या थ्रू कुठलेही क्रिएट करत नाही, तर उलट ते डिस्ट्रॉय करतोय आपण. ओके. Simple, less labor intensive and cheap due to their natural role in the environment. So this method is very less labor intensive.
then cheap due to their natural role, eco-friendly and sustainable. सो ही जी मेथड आहे तर ती खूप इको फ्रेंडली आहे, जेणेकरून की तिथे कुठल्याही प्रकारचे पोल्युशन क्रिएट होत नाहीये. Contaminants are destroyed, not simply transferred to different environmental media. Then non-intrusive potential, allowing for continued site use. Then relative ease of implementation, effective way of remediating natural ecosystem from a number contaminate and act as environment friendly options. So बायोरिमेडिएशन ही प्रोसेस जी आहे तर तिथे आपण पूर्णपणे ती बायोलॉजिकल प्रोसेस आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल्स असतील किंवा जे पण अदर कुठले गॅसेस असतील, ओके, तर कशाचाही यूज करत नाही आपण. तर ह्या बायोरिमेडिएशन प्रोसेसमध्ये आपण फक्त नॅचरली ऑकरिंग झालेले असतील जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर त्याचा यूज करून आपण जे पोल्युटंट्स असतील सो त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम करतो. ओके, तर त्या थ्रू कुठलेही पोल्युशन होत नाहीये किंवा आपल्या ज्या इकोसिस्टमला कुठल्याही प्रकारचं हार्म होत नाही. दिस इज व्हेरी चीप मेथड आणि ओके, दिस इज इको फ्रेंडली अँड सस्टेनेबल प्रोसेस. ओके, so these are the advantages of bioremediation process, right? Got it? Thank you.